कांगारूचं पिल्लू गोजीरवानं गोड होतं. त्याचं नाव होतं चिकटू. चिकटू फार खोडकर होता. एकसारखे प्रश्न आईला विचारायचा. आईला नुसतं भंडावून सोडायचा. आपल्या भोवतालचे जग त्यासाठी नवीन होतं. त्या जगाचं त्याच्या मनात अफाट कुतूहल होतं, म्हणून तो आईला प्रश्न विचारून हैराण करायचा. एकदा चिकटून आईला म्हणाला, आई आई, मी का बरं टुनटुन उड्या मारतो? मी आकाशात या पक्षासारखं उडू का नाही शकत? पाण्यातल्या माशासारखं का नाही पोहू शकत? आणि मगरीसारखं या सरड्यासारखं घसरगुंडी करीत पोटाने सरपडू का नाही शकत? कांगारूची आई आपल्या निरागस पिलाकडे कौतुकाने बघत हसत म्हणाली, आपण कांगारू आहोत. आपले पुढले पाय आखूड आणि मागचे पाय लांब असल्याने आपल्याला उड्या मारत चालता येतं. पण या उत्तराने चिकटूचे समाधान झाले नाही. तो टुनटुन उड्या मारत जवळच्या तळ्यासाठी आपल्या मित्राकडे गेला. आपला मित्र आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल असा त्याला विश्वास होता. तळ्याकाठी त्याला एक झिपू अस्वल दिसले. चिटकून त्याला म्हणाला, टिपू, तू टुनटुन उड्या मारत चालतोस का? झिपू अस्वल म्हणाले, नाही रे चिकटू, मला टुनटुन उड्या मारता येत नाहीत, पण मी झाडावर सरसर चढू शकतो. नंतर चिकटू मगरीकडे गेला. ती तळ्यात मस्तपैकी झपझप पोहत होती. मगर अतिशय चालाक होती. ती चिकटूला म्हणाली, मी पाण्यात मस्तपैकी पोहू शकते. मी पाण्यातच राहते, पण मला झाडावर सरसर चढता येत नाही आणि जमिनीवर टुनटुन उड्या मारताही येत नाहीत. माझं म्हणणं कळलं का तुला? चिकटूला लक्षात आलं, सृष्टीत सर्व जीवांना निसर्गाने काही ना काही वरदान दिलं आहे. त्या वरदानात त्या जीवांचे वेगळेपण आहे. त्यांच्यासारखा तोच दुसरा त्यांच्यासारखा नसतो. हे समजून चिकटूचं समाधान झालं. त्याच्या लक्षात आलं, माझ्यासारखा दुसरा कुणीही टुनटुन उड्या मारू शकत नाही. निसर्गाने ही देणगी फक्त कांगारूंना दिलेली आहे. हेच माझं वेगळेपण आहे. हीच माझी खरी ओळख आहे. हे चिकटूला समजलं. धन्यवाद.